नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशीर्वाद क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत तर नमुना प्रश्न पाहणार आहोत. नमुना प्रश्न या शब्दाचा असा अर्थ आहे की आपण जो संख्येचं प्रकरण शिकलोय त्यावरती आधारित प्रश्न असणार आहे. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला अगदी पहिलीपासून इथून पुढच्या कोणत्याही स्पर्धा पेपरला, म्हणजे स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, सैनिक स्कूल असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या कोणतेही पेपर असतील गव्हर्नमेंटचे, तर त्याला हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण पहिल्यांदा नमुना प्रश्न पाहूया. पहिला नमुना प्रश्न आहे 1 + 2 + 3 + 3 3 + 4 बरोबर ... 50 या संख्येची बेरीज किती. आता इथं तुम्ही विचार केला तर बघा काय 1 2 3 4 5 म्हणजे सलग काही नैसर्गिक संख्या आहेत 50 पर्यंत आणि त्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. तर बेरीज करण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ पण तयार करून दिला होता की 1 पासून 100 पर्यंत 1 ते 10 11 ते 20 अशा प्रकारचे बेरीज वगैरे मांडायला तुम्हाला सांगितलं होतं. ते सुद्धा सोपं पडू शकतं. तर आपण आता इथं सूत्र वापरायचे. ह्या ज्या संख्या आहेत 1 2 3 4 ... पर्यंत आणि 50 पर्यंत, तर हे एकूण नैसर्गिक संख्या आहेत. मग काय ते सूत्र वापरू शकतो आपण. नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या. म्हणजे जी काही शेवटची संख्या आहे, आता ह्या ग्रुपमध्ये शेवटची संख्या कोणती तर 50 आहे, त्याच्या पुढची संख्या, मग पुढची संख्या कोणती 51. म्हणून आपण 50 गुणिले 51/2 म्हणजेच काय बी 25 दुने 50. म्हणजे बेने जर 50 ला भागलं तर 25 आलं. मग 25 गुणिले 51 केलं, 25 गुणिले 51 केलं की किती येणार आहे 1275. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जर उदाहरण आलं. पण जर हे सूत्र केव्हा वापरायचे, जर 1 पासून संख्या येत असतील तरच या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. बघा, जर 1 पासून बेरीज करायची असतील तर आपल्याला ह्या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. हे काय पहिलं सूत्र आहे आपलं सगळ्यात. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. तर मग आता त्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, एक सूत्र वापरावं लागणार आहे. नैसर्गिक संख्यांची एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस पूर्ण अधिक 1. आता इथं शेवटची संख्या पहिली संख्या का घेतली आणि आपल्याला कोणत्या संख्या काउंट म्हणजे मोजायच्या तर नैसर्गिक संख्या. आता इथं आधीमध्येच घेतल्यात बघा 41 ते 73. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त नैसर्गिक संख्या एकूण किती आहेत ते शोधायचे. मग सूत्र कोणतं वापरणार आहे, नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या हे कंसात अधिक 1. मग आता शेवटची संख्या कोणती 73 आहे आणि पहिली संख्या कोणती तर 41 आहे. म्हणजे 73 वजा 41 कंसात अधिक 1. 73 मधून 41 गेले 2, 3तून 1 गेले, 3तून 1 गेला 2 राहिले आणि 7तून 4 गेले 3 राहिले आणि अधिक 1 म्हणजे 32 अधिक 1 बरोबर 33. म्हणजे 41 पासून 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या येतात तर 33 नैसर्गिक संख्या येतात. फक्त नैसर्गिक संख्या शोधण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल आधीमध्ये की बाबा एकूण या संख्येपासून त्या संख्या, आता इथं बघा इथं कसं दिलं 41 ते 73 सांगितले, 73 पर्यंत. याचा अर्थ 41 पासून पकडावं लागणार, पर्यंत सांगितले ना. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी सूत्र वापरता येणार आहे. त्यानंतर त्यातला तिसरा नमुना प्रश्न आहे बघा 38 ते 88 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. 38 ते 88 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती. तर त्यासाठी आपल्याला कुठलं सूत्र वापरावं लागतंय बघा, नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर बेरीज छेदात 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या. आता ह्या बेरजेचा अर्थ असतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. मग आता इथं पहिली संख्या 38 आहे आणि शेवटची संख्या 88. पण हे जरा ठीक आहे. पण आता इथं परत बघायला आलंय एकूण नैसर्गिक संख्या. तर एकूण नैसर्गिक संख्या म्हटल्या की आपल्याला ह्या सूत्राचा वापर करायचा. ते इथे मी सोडवले बघा, शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंसात अधिक 1. म्हणजे 88 मधनं 38 गेले की 50 राहिले अधिक 1 51. म्हणजे 38 पासून 88 पर्यंत आपल्याला 51 संख्या मिळतात. मग आता आपण ती मांडणी करू. आता 38 अधिक 88 छेदात 2 गुणिले 51. म्हणजे आता इथं बेरीज आहे, म्हणजे ह्या 2 88 ला भाग जाणार नाही की 38 ला भाग जाणार नाही, कारण इथं बेरीज किंवा वजाबाकी असेल
छेदाच्या वरती किंवा अंशस्थानी, तर आपल्याला छेदस्थानी असणाऱ्या संख्येने त्याला भाग लावता येणार नाही. म्हणून आपण पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज करूया. बेरीज आहे म्हणून बेरीज करायची. 8 आणि 8 16 6 4 आला 1, 8 आणि 4 12, 126 छेदात 2 गुणिले 51. आता इथं आपण करू शकतो बी आणि इथं किती येणार 63, 12 बेसक 12 आणि 2 6. मग आता इथे किती येणार 63 गुणिले 51. म्हणजे आपण काय करू शकतो 63 गुणिले 51चा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार आहे 3213 मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण जर आलंच आपल्याला नैसर्गिक संख्यांवरती आधारित, तर हे सूत्र पाठ असणं आपलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढं बऱ्यापैकी आता आपण नैसर्गिक घटकावरती आधारित 3 प्रश्न बघितले. पहिला आहे एकूण संख्या काढणे. दुसरे आधीमध्ये एक म्हणजे 1 पासून सुरुवात झालेला हा प्रकार वेगळा. त्यानंतर आधीमध्ये असणाऱ्या संख्या एकूण किती ते मोजण्याचा हा प्रकार वेगळा. आणि हा नैसर्गिक संख्यांमध्ये त्यांची बेरीज किती, म्हणजे 1 पासून न घेता आपण काय केले आतमधल्या संख्या घेतली आणि त्यांची बेरीज काढलेली आहे. आता जो चौथा प्रकार आहे तो गणित वाचल्यानंतर लक्षात येईल. 2 + 4 + 6 + 8 + 50 म्हणजे थोडक्यात 2 4 6 8 हे काय समसंख्या आहेत. मग समसंख्यांची बेरीज किती येणार आहे तर 2 पासून 50 पर्यंत आपण बघितलं 1 ते 100 मध्ये 50 विषम आणि 50 सम असतात. तसं आता इथं 1 पासून 50 पर्यंत जर विचार केला तर इथं आपल्याला समसंख्या किती मिळणार आहे 25 मिळणार आहे. म्हणून समसंख्यांची बेरीज बरोबर हे सूत्र वापरावं लागणार आहे आपल्याला. समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिले पुढची संख्या, म्हणजे जी काय संख्या असेल जी आपल्याला एकूण संख्या येणार आहे त्या संख्येच्या पुढची संख्या घ्यायची. म्हणजे एकूण संख्या आपली इथे किती आल्या 2 पासून 50 पर्यंतच्या 25 आल्या आणि पुढची संख्या म्हणजे 26. मग 25 गुणिले 26 केले की आपल्याला 750 उत्तर मिळणार आहे. म्हणजे इथं समसंख्यांची बेरीज सुद्धा आपण केलेली आहे. आता त्यानंतर 5वा प्रकार बघा त्यामध्ये काय आहे. इथं जसं समसंख्या दिल्या तसं आता इथं विषम संख्या दिसत आहेत. 1 + 3 + 5 + 7 ... 99. म्हणजे आता इथं जसं समसंख्या तसं आता इथे विषम संख्या. आता विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारली म्हणून इथं लिहिलं आपण विषम संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या अधिक 1 कंसात शेवटची संख्या अधिक 1 छेदात 2 कंस पूर्ण आणि त्याला त्या कंसाचा वर्ग. विषम संख्येची बेरीज करत असताना आपल्याला हे सूत्र वापरावं लागणार आहे. कंसात शेवटची संख्या अधिक 1 छेदात 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. मग आता शेवटची संख्या कोणती 99 म्हणून 99 अधिक 1 छेदात 2 हे कंसात आहे सगळं आणि कंसाचा वर्ग. मग पहिल्यांदा मग सांगितल्याप्रमाणे इथं सांगितल्याप्रमाणेच इथं बेरीज म्हटल्यानंतर 2 वरती भाग जाणार नाही म्हणून 99 अधिक 1 केलं की 100 आलं. 100 छेदात 2 कंसाचा वर्ग. त्या 2 न काय करायचं त्या 100 ला भागायचं आणि 50. 50चा वर्ग किती येणार 5चा वर्ग 25 आणि 2 शून्य शून्याचा वर्ग म्हटलं की 2 शून्य घ्यायचे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेले 5 प्रकार बघितलेले आहेत. त्यातले 2-3 नैसर्गिक आहेत आणि एक समसंख्यांची बेरीज विचारली आणि एक विषम संख्येची बेरीज विचारलेली आहे. अजून आपल्याला पुढे सुद्धा काय बघायचे त्याच्या पुढचे जे काही नमुना प्रश्न आहेत ते सुद्धा बघायचे आहेत. मग आताच आपण काय पाहिलं मग अशी 5 पर्यंत त्या संख्या पाहिलं. त्यानंतर 6वा प्रकार आहे त्या नमुन्यातला की अशा प्रकारचे आपल्याला गणित येतात. त्यातलं 6वा प्रकार कोणता आहे तर 35 ते 55 पर्यंत किती समसंख्या आहेत. 35 ते 55 पर्यंत किती समसंख्या काढायचे पण दिलेल्या काय आहेत विषम संख्या. म्हणजे या 2 विषम संख्यांमध्ये समसंख्या किती येतात म्हणून आपलं सूत्र काय वापरायचंय एकूण समसंख्या बरोबर फरक छेदात 2. आता फरक म्हणजे काय तर दिलेल्या 2 संख्या आहेत कोणाच्या दरम्यान काढायच्या तिथं 35 आणि 55च्या. फरक म्हणजे काय तर वजाबाकी म्हणून 55 - 35 छेदात 2. 55 - 35 केलं की 20 येतं आणि छेदात 2 आहे म्हणजे त्याला भागलं की किती येणार 10 बेकी 10. म्हणजे 35 ते 55 दरम्यान समसंख्या किती एकूण तर 10 संख्या आहेत. लक्षात येते ना तुमच्या सगळ्यांच्या. बघा कसं काय हा झाला 6वा प्रकार. त्यानंतर 7वा प्रकार असा आहे 25 ते 45 पर्यंत किती विषम संख्या येतात. आता इथला प्रश्न लक्षात ठेवायचा हे समसंख्या दिले विचारले ते 2 विषम संख्यांच्या मध्ये समसंख्या किती आहेत
इथं विषम संख्या विचारल्या तर इथं पण देताना विषम संख्या दिल्यात, म्हणजे दोन विषम संख्यांच्या मध्ये समसंख्या किती आहेत तेव्हा फरक छेदात दोन हे सूत्र वापरायचं आणि दोन विषम संख्येच्या दरम्यान विषम संख्या किती आहेत ते काढण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. एकूण विषम संख्या बरोबर फरक छेदात 2 अधिक 1. एकूण विषम संख्या छेदात फरक छेदात 2 अधिक 1 हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. फरक म्हणजे वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 45 वजा 25 छेदात 2 अधिक 1. 45 मधनं 25 गेले की किती राहिले बघा, 5 5 गेलं 0. 4तून 2 गेले, 2 राहिले छेदात 2 अधिक 1. 2 पंचे 10, 10 आलं. 2 के 2, 2 के 2, 2 के 2, 10 आलं. 10 अधिक 1 11. म्हणजे 25 ते 45 याच्या दरम्यान विषम संख्या किती आहे तर 11. म्हणजेच विषम संख्येच्या दरम्यान विषम संख्याच काढत असेल तर एकूण विषम संख्या बरोबर फरक छेदात 2 अधिक 1 हे सूत्र वापरावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचा 8वा प्रकार बघा कोणता आहे. 16 ते 44 पर्यंत समसंख्या किती आहेत. आता इथं समसंख्या विचारल्यात आणि दोन दरम्यानच्या संख्या काढायची, म्हणजे दिलेल्या पण समसंख्या आहेत आणि काढायची सुद्धा समसंख्याच आहे. याचा अर्थ काय होतो बघा. मग आता हे सुद्धा आपल्याला समसंख्या दिली असता समसंख्या एकूण काढायचे असतील तर काय करायचंय, म्हणजे 16 ते 44च्या मध्ये किती समसंख्या आहेत, 16 ते 44च्या मध्ये किती किंवा पर्यंत किती संख्या आहेत, 16 ते 44 पर्यंत किती संख्या आहेत आपल्याला काढायचे. म्हणून एकूण समसंख्ये बरोबर फरक छेदात 2 अधिक 1. इथं फक्त विषम वापरलं, इथं आपण सम वापरलं. बाकी दोघांचा एकच अर्थ असणार आहे. फक्त इथं विषम दिल्यात, विषम काढायच्यात, सम दिल्यात, सम काढायच्यात. मग काय 44 वजा 16 छेदात 2 अधिक 1. 44 मधनं 16 गेले, 28 राहिले. 28 छेदात 2 अधिक 1. 2 के 2, 2 के 2 आणि 4 14. म्हणजे 14 अधिक 1 बरोबर किती आलं 15. म्हणजे 16 ते 44 पर्यंत समसंख्या किती तर एकूण 15 संख्या आहेत. किती 15 संख्या आहेत. त्याच्यानंतर 9वा प्रकार आहे बघा संख्यांच्या मधला नमुना प्रश्न. म्हणजे ह्याच प्रकारचे प्रश्न येतात आणि असेच तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करा, आशीर्वाद क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. 9वा प्रकार आहे 22 ते 48 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. 22 ते 48 पर्यंतच्या समसंख्या. आता काय बघायचं आपल्याला बेरीज. इथं फक्त काय काढली आपण, एकूण संख्या काढल्या. म्हणजे विषम संख्येतून समसंख्या किती आहेत ते इथं शोधल्या, विषम संख्येतून विषम संख्या इथं शोधल्या, समसंख्येतून समसंख्या किती आहेत एकूण ते इथं शोधल्या. आता काय करायचं आपल्याला, तर दिलेली जे दोन्ही पण संख्या म्हणजे पहिली संख्या सुद्धा सम आहे, दुसरी सुद्धा सम आहे आणि त्या एकूण सम किती आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे. म्हणजे आपण इथे एकूण कसं काढायचं ते बघितलेलं आहे. आता आपल्याला त्यांची काय करायची, बेरीज करायची. मग बेरीजसाठी बघा काय 22 ते 48 पर्यंत. मग सूत्र काय, समसंख्यांची बेरीज बरोबर बेरीज छेदात 2 गुणिले एकूण समसंख्या. आता एकूण समसंख्या कशा काढायच्या इथं पण आहे आणि परत मी तुम्हाला इथं पण दाखवले बघा. 48 वजा 22 छेदात 2 अधिक 1. 48 मध्ये 22 गेले, 26 राहिले. 8तनं 2 गेले, 6 राहिले. 4तनं 2 गेले, 2 राहिले. 26 छेदात 2 म्हणजे 2 के 2 आणि 2 7 13 अधिक 1 14. म्हणजे ह्या सूत्रासाठी लागणाऱ्या एकूण समसंख्यांचा आपण इथं काढून घेतलेल्या आहेत. बरोबर. आता बघा बेरजेत आपण सूत्र वापरूया. सूत्रात आता गणित वापरूया, आपण अंक वापरूया सूत्रांमध्ये. तर 22 अधिक 48 छेदात 2 म्हणजे 8 आणि 2 10 चे 0 अचाला 1. 4 आणि 3 7 7 छेदात 2 गुणिले 14. मग आता आपण ह्या दोन आता काय होणार आहे, 70 ला पण भाग जाणार आहे आणि 14 ला पण भाग जाणार आहे. म्हणून सगळ्यात सोपं काय करायचं, 2 न त्या 14 ला भाग लावायचा आहे. म्हणजेच काय 2 के 2 2 7 14 7 7 49. म्हणजेच 22 ते 48 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आली, 450 आली. त्याच्यानंतर पुढचा 10वा प्रकार आहे बघा. आता इथं समसंख्यांची बेरीज काढायची. आता इथं काय आहे, इथं पण समसंख्या दिल्यात, पण बेरीज कोणाची काढायची, 12 ते 32 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज काढायची. इथं दिल्यात समसंख्या आणि त्यांच्यामध्ये असणारी विषम संख्यांची बेरीज काढायची आहे.
मग विषम संख्यांची बेरीज बरोबर विषम संख्यांची बेरीज बरोबर बेरीज छेदात 2 गुणिले एकूण विषम संख्या. तर एकूण विषम संख्या कशा काढायच्या इथं सूत्र दिले बघा तुम्हाला. म्हणजे इथल्या सूत्रामधल्या जे एकूण विषम संख्या काढायचे ते इथं आहे. म्हणजे जे पुढे द्यायचं ते पाठीमागे आहे. आणि हे सगळे काय नमुना प्रश्न असल्यामुळं तुम्ही अतिशय व्यवस्थित करा. बघा 32 अधिक 12/2 गुणिले 10. मग आता यांची बेरीज केली. आता हे 10 कुठून आलं तर एकूण विषम संख्या आपण इथं काढल्या. 32 - 12/2 20/2 म्हणजेच 10 आलं. म्हणजे 10 एकूण म्हणजे 12 ते 32 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत तर 10 विषम संख्या आहेत. आता ते जे काही संख्या असेल ते आपण सूत्रात मांडूया. 32 अधिक 12/2 गुणिले 10. आता इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी किंवा बेरीज असल्यामुळे आपण काय करणार आहे इथं बेरीज असल्यामुळे आपण काय करणार आहोत पहिली बेरीजच करायची. मग 2 - 2 4 3 - 1 4 4/2 गुणिले 10. आता 2 न 10 ला पण भाग जाऊ शकतो किंवा 2 न 44 ला पण भाग जाऊ शकतो. पण मी काय केलं सगळ्यात शॉर्टकट की 2 न त्या 22 ला भाग लावला 44 ला भाग लावला. 2 4 2 4 गुणिले 10. म्हणजे मला हा गुणाकार करायला सोपा पडला. म्हणजे गुणाकार असू द्या भागाकार असू द्या जे काय आपल्याला क्रिया करायच्या ना ते शॉर्टकट कशा करता येतील त्या सुद्धा म्हणजे आपलं गणित चुकणार नाही. म्हणजे 22 गुणिले 10 केलं की 22 10 सॉरी 22 गुणिले 10 म्हणजेच किती 220 आलं. म्हणजे सम संख्या दिली असता विषम संख्येची बेरीज काढत असताना आपल्याला विषम संख्येची बेरीज बरोबर बेरीज छेद 2 गुणिले एकूण विषम संख्येचं हे सूत्र त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. आता त्याच्यानंतर 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत बघा प्रश्न काय विचारलाय 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत. आता आपण जर विचार केला इथं काय विषम संख्या आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल कुठं आपण जाणार आहोत इथं येऊ 3 विषम आहे विषम मधनं सम काढायचं इथं जावं लागेल. इथं काय विषम संख्या आहे इथं पण विषम संख्या आणि काढायची समसंख्या म्हणजे काढायची आपल्याला कोणती समसंख्या काढायची हे लक्षात येते का बघा. इथं तुम्हाला विषम संख्या दिली इथं समसंख्या दिली. फक्त इथं काय केलं इथं पण विषम संख्या दिली आणि इथं फक्त काय केले त्यांनी काय दिले 28 दिले ती. म्हणजेच काय करायला पाहिजे होतं त्यांनी आपण काय करायचं जेव्हा एक विषम आणि एक सम पर्यंत जर विषम संख्या काढायच्या असतील तर आपण काय करायचं पहिली जी समसंख्या आहे आणि जी दुसरी पहिली जी विषम संख्या आहे आणि दुसरी जी आपल्याला दिलेली समसंख्या आहे त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची. म्हणजे 28च्या नंतरची संख्या कोणती 29 म्हणून 3 आणि 29 यांच्या दरम्यान किंवा 3 ते 29 पर्यंत किती समसंख्या येतात ह्या गणितासाठी गणित तयार करायचं आणि आपण सोडवायचं. मग त्याचं सूत्र काय समसंख्या एकूण समसंख्या बरोबर फरक छेदात 2 हे सूत्र वापरायचं. हे सूत्र वापरायचं आणि आपण काय करायचं एकूण समसंख्या किती म्हणून ह्या 28च्या नंतरची 29 ही संख्या इथं का घेतली त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलंय. का दिलंय कारण 2 समसंख्या असतील 2 विषम संख्या असतील तर आपल्याला समसंख्या काढायला सोपं जाणार आहे. म्हणून आपण 28च्या पुढची संख्या घेतली म्हणून 29 - 3 छेदात 2 29 मधून 3 गेले 26 राहिले आणि 13 दुणे 26 म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळालं 13. म्हणजे 3 ते 28 पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत तर 13 समसंख्या आहेत. अशाच प्रकारे तुम्ही या व्हिडिओला काय करा लाईक आणि शेअर करा की जेणेकरून सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ येतील. आता सध्या तरी आपली 11 झालेली अजून आपल्याला महत्त्वाचे उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हाच व्हिडिओ लगेच पुढचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येणार आहे. ते व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही ह्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला आपसूक मिळून जाईल.